नमस्कार मंडळी. तर बघा सकाळचं वातावरण कसं झालं आहे. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि अथर्वच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता, त्यामुळं तो पण लवकर गेला आहे शाळेमध्ये. अजून पाणी वगैरे यायचं आहे बघा इथं. तर 7:15 वाजता पाणी येतं. ते सकाळचं असं वातावरण झालं आहे. अहो पण लवकर आवरून शिना गेलेत आता. तर खूप छान निसर्गाचं वातावरण झालं आहे बघा आज. सकाळ सकाळ पक्ष्यांचा किलबिलाट, जनावर तिकडे वैरण वगैरे खातात. तर 2 दिवस बारीक असा पाऊस वगैरे पडला, त्याच्यानंतर काही पाऊस पडलाच नाही कसला. ते म्हटलं होतं येईल पाऊस, कारण अधिक महिना असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये पाऊस वगैरे पडत नाही. अधिक महिन्यात पाऊस पडत नसतो, अधिक महिना संपल्यानंतर पाऊस येईल असं म्हणत होते सगळेजण. पण अजून तर काही पावसाची चाहूल नाही. 2 दिवस तेवढेच अधिक महिन्यात संपल्यानंतर आला पाऊस, त्याच्यानंतर काही आलाच नाही पाऊस. तर बघा सकाळचं वातावरण कसं झालं आहे. नदींना वगैरे आता पाणी नाही आहे, कमी नदींना पाणी. आता धरणातलं जे पाणी आहे ते पण तिथं कमी साठा पाण्याचा आहे. तर आता शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे, कारण पेरण्या वगैरे केलेल्या असतात. त्यामुळे काही जणांची पेरणी चालू असते, तर काही जणांनी केलेले असतात. त्यामुळे पाण्याची खूप अशी गरज असते. तर गावाकडचं जर वातावरण म्हणायला गेलं तर खूप छान असतं बघा. आणि आपण शहरामध्ये सिटीमध्ये जेव्हा राहतो तिकडचं वातावरण बघा कसं असतं. अगदी जीव घुसमटल्यावानी असं होतं. गावाकडे किती निसर्गरम्य असं वाटतं बघा, खूप छान. कारण सकाळची ती गडबड, सकाळची ती आवरावरी घरातली, खूप छान असं जीवन जे म्हणायला गेलं तर गावाकडेच अनुभवायला मिळतं. तुम्हालाही माहीत असेल. त्यामुळे आपल्या खेडेगावामध्ये आणि शहरामध्ये इतका असा फरक आहे दोन्हीकडे. तर बघा आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा बाजार असल्यामुळे मी थोडीशी गवारी तोडली, थोडी अजून तोडायची आहे, दाखवते तुम्हाला. तर इथे बघा गवारी तोडली आणि असं ओलं कापड करून गवारीवरती टाकलेलं आहे, कारण आज गुरुवारचा बाजार वगैरे आहे आणि आपली देशी गवारी. तर आता अथर्वचं पण आवरायचं चालू होतं, कपडे वगैरे इस्त्री आहो करायला लागले होते. आज त्यांची 7 ते 9:30 वाजेपर्यंत शाळा आहे, कारण एका सरांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळेमध्ये आहे, त्यामुळे सकाळची शाळा ठेवली. सकाळची प्रत्येकांची घाई गडबडी असतेच. कोणाला मुलांना शाळेला जायचं असतं, जेंट्सचे मंडळी असतात घरामध्ये, त्यांना कामावरती जायचं असतं. लेडीज असतात काही कामावरती जातात, काही घरामध्ये असतात, घरातलं काम आवरायचं, प्रत्येकाचे डबे वगैरे बनवून द्यायचे, प्रत्येकाची अशी लगबग चालू असते. तर शेतामधलं काम असतं बऱ्याच जणांना. तर असं गावाकडचं रुटीन चालू असतं आणि शहरामध्येही तसंच असतं. फक्त एवढंच फरक असतो, जे निसर्गरम्याचे वातावरण आहे ते जे गावाकडे अनुभवायला मिळतं ते शहरामध्ये इतकं मिळत नाही आहे. कारण रोजची दगदग असते, संध्याकाळी आलं ऑफिसचं काम घरी, सकाळी उठायचं ऑफिसला जाण्याची गडबड. त्यामुळे असं मोकळाचा श्वास आहे जर घ्यायला जर म्हणलं तर गावाकडेच मिळतो. तर कोणाकोणाला असं वाटतं की गावाकडचं वातावरण खूप छान असतं शहरापेक्षा, पण तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा सकाळचं हे असं वातावरण इतकं भारी वाटतं आहे. तर 10 नंतर थोडंसं ऊन वगैरे यायला चालू होतं. सकाळ सकाळ पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे असतो. सूर्यदेवांचं पण दर्शन झालेलं आहे. तर खूप भारी वाटतं बघा सकाळचं असं. तर मी आता इथं पाण्याची वाट बघत बसले, पाणी अजून आलेलं नाही आहे. 7 वाजता पाणी वगैरे येतं, अजून तर काही आलेलं नाही पाणी. आता बघूया कधी येतं आहे ते. कारण कसं होतं, पाणी आलं की सगळेजण मोटर वगैरे लावतात आणि आमची मोटर जरा खराब झालेली आहे, त्यामुळे आम्ही लावलेलं नाही आहे. त्यामुळं कसं होतं, जे पाणी आलेलं असतं ते तिकडं सगळं खेचलं जातं पाणी, त्यामुळे आमचं पाणी जे आहे ते भरून होत नाही आहे कसलं ते असं असतं. तर आता नदींना पण बऱ्यापैकी पाणी नाही, कारण नदीला पाणी नसल्यामुळे शेतांना पाणी, पिजा वगैरे काढलेले आहेत, 3 झाले आहेत आता. आणि तिथे कसे अधिकारी लोक वगैरे फिरत असतात, कोणी पाणी घ्यायचं नाही किंवा त्याच्यावरती कारवाई होणार, दंड लागू होणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे खूप असं प्रॉब्लेम होतो, शेतकऱ्यांचे खूप असे हाल होतात तसं जर म्हणायला गेलं तर. त्यामुळे पावसाची आत्ता खूप गरज आहे. प्रत्येकजण जे पावसाला नको नको म्हणणारे जे आहेत ते सुटकान पाऊस यावा अशी वाट वगैरे बघत आहेत. आत्ता सध्याला पावसाची खूप अशी गरज आहे. तर आता बघूया, 2 दिवस झाला आभाळ वगैरे आलेलं होतं, संध्याकाळचं पण असं आभाळ वगैरे यायचं आणि वातावरणात बदल जरा होत होता.
पण आता तसं काहीच होईना झालं आहे. तर पूर्ण बघा आभाळ मोकळा आहे, पाऊस असं काहीच नाही आहे. आम्हाला वाटत होतं की आता समोर तुम्हाला तर दिसतो आहे का नाही मला माहीत नाही आहे. समोर बघा आमच्या इथून एक डोंगर दिसतो आहे. तर आव्हानी काहीतरी नाव सांगितलं होतं त्या डोंगराचं, पण माझ्या लक्षात नाही आहे. तर इथून आमच्या दारात उभा राहिल्यानंतर तो डोंगर आम्हाला इथून दिसतो आहे. अशा काही गोष्टी दिसतात त्या खूप दुर्मिळ असतात बघा. तर खरंच गावाकडचं हे असं सकाळचं वातावरण असतं. सकाळची सगळ्यांची घाई गडबड असते, कोणाला बोलण्यासाठी सुद्धा एक सेकंद वेळ नसतो. पण संध्याकाळचा विसावा मिळतो त्यावेळेला काही गोष्टी बोलू शकतात असं असतं. पण शहरामध्ये असं नसतं. सकाळची गडबड, संध्याकाळची कामे आपण घरी आणलेलं असतो, त्यामुळे ही गडबड सगळी असते. तर आज मलाही थोड्या वेळाने आता गवारी वगैरे तोडायची आहे. आज बाजार आहे, कारण गवारी तोडायला खूप किचकट काम असतं आणि खूप उशीर पण लागतो, लवकर होत नाही आहे, त्यामुळं वेळ लागतो जरा. तर ओपी वगैरे स्वच्छ करायचं चालले, दुसरं काहीतरी आपल्याला टोकायला वगैरे येतं आहे त्यामुळं. तर आज म्हटलं गवारी काढून घ्यायची, उद्या त्याला स्वच्छ करायचे. तर जरा पाऊस पडणं खूप गरजेचं असतं. तर पावटा वगैरे बघा आहे तो टोकायला आला असता. तर आता आपल्या झाडाला पण बघा सीताफळे वगैरे अशी लागायला लागली ती. तर ही सीताफळे कशी असतात दसऱ्यामध्ये वगैरे बऱ्यापैकी येतात असं आहे. तर ते चिंचेचे झाड तुम्हाला जे समोर दिसतं, तर मला ह्या गोष्टीवर विश्वासच नव्हता की मी एका बाजारमध्ये बघितलं. म्हणजे आमच्या शेजारचं अजून एक बाजार आहे, तर त्या बाजारामध्ये चिंचेचे गोळे असतात ते करून विकायला आणले होते. आणि शहरामध्ये कसं ते शहराचा भाग असल्यामुळे, तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथे कसं होतं की विकत घेतला जातो तो गोळा वगैरे असतो ना, ते जैनांच्या वगैरे अशा ज्या लेडीज असतात किंवा बऱ्याचशाच लेडीजच्या चिंच कोळ बनवण्यासाठी किंवा कशासाठी वापरतात. बघा काही जण शेवग्याचं जेव्हा रस्सा बनवतात त्यामध्ये घालतात. तर बऱ्याच जणांसाठी जे चिंचेचे जे गोळे आहेत ते लागत असतात आणि ते घेतात. तर जेव्हा मी बघितलं तेव्हा मित्र म्हटले आमच्या दारामध्ये इतके चिंचा पडल्या जातात आणि आज तसंच पडून राहतं. मी आणले असते बरं झालं असतं असं वाटत होतं. तर मग असं असतं, आपल्या दारामध्ये एखादी वस्तू असली तर त्या वस्तूची आपल्याला किंमत नसते, पण जेव्हा नसते त्यावेळेला दुसऱ्यांचं आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते. असं असतं बघा. बरेचसेच आपापच उगवून आलेली झाडे असतात. तर गावाकडचं जर म्हणायला गेलं तर इतकं फिलिंग वेगळं असतं, वातावरण की मस्तच असतं. तर बरेचसेच बघा आपण बिया वगैरे टाकतो. तर तुम्हाला दाखते मी आता आमच्या दारासमोर एक आंब्याचं झाड बघा ते समोर आलेलं आहे. त्याच्या साईडला इतके कोया वगैरे आपण आंबे खाल्लेले टाकलेले आहेत, त्याच्या उगवून आलेले आहेत, भरपूर उगवून आलेले आहेत बघा. वेगवेगळे आंब्याचे रोपे आहेत ते. तसं जेव्हा आपण बिया वगैरे एखाद्या टाकतो तर ते उगवून येतात आणि ते आपल्याला फळ त्या सीझनमध्ये खायला मिळत असतं, किंवा भाजीपाला कोणता असतो ते तो. असं असतं हे गावाकडचं वातावरण. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर आपल्या कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.